हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सुरू झाला नवीन दिवस आणि दिवस नवा आहे, पण गोष्ट एक अशी घडली नवी की मी सुट्टी संपवून आली आणि शर्मिला सुट्टीवर गेली. आणि आता असा प्रॉब्लेम झालाय की सगळं एकटीलाच करावं लागतंय. आणि नेमकं आता कसं आहे, सगळं आवरून बाहेर पडावं लागतंय, कारण मलाच आता करावं लागतंय. पण टेन्शन लेणे का नाही, काम करायचंच आहे. तर आता जरा हसत खेळत काहीतरी एन्जॉय करत करायचं. तर आहेत बघा, अहो माझ्या मागे उभे खंबीर, ह्याला म्हणायचं खंबीर उभे आहेत बघा असे. तर चाललेत हेल्थ किचन मध्ये ब्रेकफास्ट तयार करतायत. आणि कसं झालंय, मग आता भांडी लादी केर सगळं करावं लागतंय मला. आणि सगळं करण्यात माझी खूप एनर्जी वेस्ट होते आणि धावपळ होते. आज ह्याच गप्पा आहेत तुमच्यावर, मॉर्निंग गप्पा आपल्या बायकांच्या, त्या पण अशा किचनच्या. तर होतंय काय, आता मी करते सकाळी आणि संध्याकाळी आलं खूप दमतेय, कारण सगळंच आलं ना एकदम करायला. स्वयंपाकाचं पण आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला कशा माझ्याकडे शर्मिला पोळ्या वगैरे करून जायची, भाजी कट करून जायची. आता ते पण बघा, सकाळचं पण सगळं बघा, असं झालंय. तर आता माझं चाललंय चपात्या करायचं. पीठ मळते, पटापट भाजी करते, यांना डबा दिला की हे जाते, मग मी पटापट सगळं स्वच्छ करून मग त्यांच्या पाठोपाठ मी निघणार आहे. चला, तुमची पण अशीच धावपळ असेल हो की नाही? सकाळी सकाळी आदल्या दिवशी भाजीची काहीच तयारी केली नव्हती, त्याच्यामुळे आज माझ्या मदतीला धावून आले आईने दिलेले सांडगे चांगले भाजून घेतले. त्याच्यानंतर कांदा टाकला, त्याच्यामध्ये मसाला टाकला आणि एका बाजूला सांडगा शिजायला ठेवला. एकीकडे चहा, एकीकडे सांडगे आणि एकीकडे चपात्या करायला मी घेतल्या. अशा प्रकारे काय म्हणतात ना, किचनमधली माझी लढाई चालू होती. काय म्हणतात, किचनच्या रणरागिणी आहे की नाही. आपण सगळ्या स्त्रिया किचनमध्ये रणरागिणीच असतो. कधी उलातणं, कधी लाटणं, कधी चमचा, कधी पळी, अशी वेगवेगळी हत्यारं घेऊन आपण लढत असतो एखाद्या रणरागिणीसारख्या. जसं जणू काय अष्टभुजा देवीच, तिला कसे 8 हात असतात, तसे त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला किती हात आहेत आणि आपण किती त्या हातांनी अशी कामं करतोय भरभर. चला, सांडगा माझा तयार झाला होता. मिस्टरांचा मी डबा भरला आणि मग त्यांना टाटा बाय बाय केलं आणि आता लागले मी माझ्या पुढच्या कामाला. आत्ताच अहो गेले, माझं टिफिन बनवून झालेलं आहे सगळा. आता त्याच्यानंतर बाकीची कामं करायची आहेत, केर, फरशी, भांडी, पण ती नंतर. आता एक्सरसाइज, व्यायाम पहिल्यांदा. खरं म्हणजे कंटाळा आलाय, दमली आहे, पण ते व्यायाम केला तर मी दिवसभर फ्रेश राहील. आणि ते एक व्यसन आहे, ते नाही केलं तर अस्वस्थ होतं. म्हणजे चालायला संध्याकाळी नाही गेले मी, थोडा एक राऊंड नाही मारला तर मला कसं तरी होतं. हे व्यसन चांगलं, असली व्यसन चांगली. तर आता थोडं 20 मिनिटं करते आणि मग बाकीची कामं करायला घेते. 20 मिनटं म्हणता अर्धा तास व्यायाम झाला आहे. त्याच कपड्यांवरती केला, नाही तर एरवी मी चेंज करते एक्सरसाइजसाठी कपडे, पण आज वेळ नाही आहे. आणि मोटिवेशनसाठी तुम्हाला थोडासाच व्हिडिओ दाखवला आहे की खरंच व्यायाम केल्यामुळे काय होतं माहिती आहे, ॲटलिस्ट आपण स्ट्रेस फ्री राहतो, आनंदी राहतो. आणि हे जे मी काय काम करते ती करण्याची एनर्जी त्या एक्सरसाइजमधूनच मिळते असं मला तरी वाटतं. शेवटी माणूस आहे, दमणार, शरीर हे थकणारच दिवसभर काम केल्यानंतर, पण त्यातल्या त्यात ठीक आहे, एनर्जी मिळते. चला, माझा केर काढून झाला. आता मी किचन ओटा हेच पुसून घेतला, कारण आपण दिवसभर म्हणजे तसाच ठेवून नाही जाऊ शकत. सगळं स्वयंपाक केलेलं असतो, सगळं सांडलेलं असतं. आणि ओटा क्लीन करून मी काय केलं, नंतर भांडी पण घासून घेतली, कारण ती साठवून ठेवली तर आणखीन साठत जातील. थोडी आहे तरच घासून टाकते मी आता, कारण कोणी नाही आहे ना घासायला. आता मग मलाच घासायचे, तर आत्ता घासली काय, नंतर घासली काय. तर भांडी झाली. त्याच्यानंतर आता फरशी घेतली पुसायला. बघा किती व्यायाम आहे हा पण एक प्रकारचा, आहे की नाही. आणि जेव्हा करतो ना, तेव्हा आपल्याला काय जोर येतो काय माहिती. प्रत्येक कोपरा व्यवस्थित पुसल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. पण मला माहीत नाही असं किती दिवस चालेल, कारण नवीन आहे म्हणून मी एवढं जोशमध्ये करते. ही एनर्जी आता किती दिवस टिकते देव जाणे. बघूया. फायनली झालं सगळं आवरून बाबा, दमले. एक्सरसाइज आणि वर ही डबल एक्सरसाइज.
छान आता देवपूजा पण झाली आणि मी तयारी करूनच बसली आता निघायचं, म्हणजे परत चेंज डबल नको. आणि आता चालू आहे ब्रेकफास्ट करायचा. आणि बाहेर ना छान पाऊस पडायला लागला, सुरुवात झाली वाटतं पावसाला, भारी वाटतंय. तर सांगायचं काय की स्ट्रेस घेऊन काम करायचं नाही. आता मी त्या कामाकडे एक एक्सरसाइज म्हणून बघितलं, चला अजून माझा व्यायाम होईल. रोज मी 30 मिनटं करते, आज त्याच्यात 30 मिनटं अजून बाकीच्या कामाची ॲड झाली, 1 तास व्यायाम झाला. तर असं आहे, कधीतरी असं येतो प्रसंग. कामाचं काय वाटत नाही, माझं काम होतं पटापट, मला सवय आहे. पण कसं आपण घरी नसतो ना, सकाळी एनर्जी असते, प्रवास करून बाहेरून आलं ना की मग नको वाटतं. साधा आपण तासाभरासाठी कुठे बाहेर गेलो तर आपण किती दमतो, तसं आहे ना, बाकी दुसरं काय नाही. गावाला मी काय घरीच होते तर मी करत होते, मला काय वाटत नव्हतं. चलो आता विचार करते, हा ड्रेस घातलेला असेल तर एखादा शॉर्ट्सचा व्हिडिओ पण बनवून टाकावा, कारण मला एरवी काय वेगवेगळी तयारी करायला मिळत नाही ना. स्पेशली तयार व्हा, एखाद्या स्पॉटला जा आणि मग करा. मला आवड आहे म्हणून मी आपलं करते, मग ते घरातच करत असते, असं आहे. पाऊस पडतो, जरा बाहेर बघूया, मस्त वाटतंय. हा पावसाला सुरुवात झाली आहे. वाव, काय छान वाटतंय. चला याच पावसात आज निघायचं आहे, बाहेर पडायचं आहे. खरं या पावसाचा आनंद घरात बसून घेण्यात काय मजा आहे. चला झाला आवरून, पण खूप घाई गडबड होते. म्हणजे 10-15 मिनटं मी थोडंसं रेस्ट करते निघताना, म्हणजे हे जर काम नसेल ना. पण आज मी कंटिन्युअस काम करते, मी जरा 5-10 मिनटं पण बसले नाही आहे, पण आवरले आता. आणि ही धावपळ आहे म्हणून तर आरामाचं महत्त्व कळतं आहे की नाही. तर चालायचंच, कधी कधी असेही प्रसंग येतात, त्याच्यातनं पार पडायचं. कंटाळा असा नाही वाटत, पण वेळ नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. अरे हो, गॅसचं बटन बंद केलं का ते एक आधी बघते, थांबा बाबा, सगळं बंद, हे सारखं बघावं लागतं हो की नाही. हे बंद आहे. तर अशी असते सकाळची धावपळ, आपल्या बायकांची सगळ्यांचीच असते. तर माझी जरा आज वेगळीच होती, कारण शर्मिला नसल्यामुळे सगळंच करायचं आहे. आणि बघूया आता असं किती दिवस चालतंय, जोपर्यंत होईल तोपर्यंत करायचं. मिळाली एखादी मावशी तर ठीक आहे, टाईम माझा ॲडजस्ट झाला तर, नाही तो चलता आहे. बाबा आहेत एनर्जी द्यायला. चला. संध्याकाळी येताना मिस्टर मला स्टेशनला भेटले, दोघं सोबत आलो. कसा अवतार झाला आहे बघा, जाताना कसे फ्रेश असतो, नाही येताना किती दमलेलो असतो, काय करणार, चालायचं. आले बाबा फ्रेश, काय अवतार होतो येताना, असं मरगळल्यासारखं असतं. थोडंसं शॉवर घेतलं की फ्रेश वाटतं. अहोंनी पाणी आणून दिलं आहे, आता चहा घेऊन येतील. तर अशा प्रकारे मॅनेजमेंट चालू आहे सध्या, कोणी मदतीला मिळेपर्यंत. तर बघूया, आज त्यांच्या हातचं खायचं आहे. आणि आता सध्या ते म्हणाले आपण असंच करू, किंवा कधी बाहेरून पोळी भाजी आणू, पण असं करूया, काहीतरी केलं तर पाहिजे ना. अगदीच खूप कंटाळा तर आणायचं बाहेरून पोळी भाजी, सकाळचं एक वेळ करायचं, खूप दमलो उशीर झाला तर या मंडळी चहा घ्यायला. तर काय मेनू आहे, तुम्ही काय बनवणार आहे आज स्पेशल? काय? फिस्टीचं कालवण. फिस्टी कुठली? फिस्टी मच्छी आहे का फिस्टी? फिस्टी म्हणजे अंड्याची फिस्ट, अंड्याचं अंडा करी, त्यांना फिस्टीचं कालवण म्हणतात. फिस्ट म्हणजे लहानपणी फिस्ट करायचं, म्हणजे त्याला म्हणायचं एकाच्या घरून अंडी आणायची, एकाच्या घरून कांदा आणायचे, एकाच्या घरून मसाला आणून मग ते बाहेर चूल करून एखाद्या शेतात बनवायचं. तसं आयतं इथं तर खायचं. चहा घेऊया आता. चहा घेऊन जरा पडले, चांगलाच डोळा लागला, म्हणजे अर्धा तास तरी छान डुलका निघाला. दमले तो, सकाळी पण खूप जाईपर्यंत काम केलं. चला, अहोंनी कुकर लावला होता, आता जाऊन 2 भाकरी करायच्यात. बघूया, आवाज येतोय किचनमधून काहीतरी. अरे केलं तुम्ही? बनवलं वाटतंय मी. बनवलं? काय पाहिजे? अंड्याचं का? अंड्याचं कालवण करायचं. आवरलंय बरंचसं त्याने. आता मी भाकरी करते 2. चला. अहोंनी रस्सा बनवायला घेतला, त्यांनी आवरून ठेवलेली भांडी सगळी मी लावून घेतली. कसं सकाळी
माझी खूप धावपळ असते, त्यांना लवकर जायचं असतं ना. संध्याकाळी मात्र मग जरा ते किचनमध्ये जास्त असतात, मी बऱ्यापैकी त्यांच्या हाताखाली असते. असंच करावं लागतं, काय पर्याय नाही आहे. तर आता अहोंनी बनवले अंड्याचा रस्सा आणि मी भाकरी बनवून घेतल्या आणि आता सगळा ओटा काय केला, सगळा स्वच्छ करून घेतला. भाकरी झाल्या, आता राऊंड मारून येतो म्हणजे भूक लागेल आणि मस्तपैकी जेवायचं आणि मग करायचा आराम. तर अशा प्रकारे आजचा दिवस पार पडलेला आहे. केलं, दोघांनी मिळून करतोय मॅनेज, होईल हळूहळू. हे म्हणतात काय नाही होत, करू असंच ॲडजस्ट मिळेपर्यंत, बदली मिळेपर्यंत. कारण ते तात्पुरती बदली नाही मिळत ना महिनाभरासाठी वगैरे, तरी पण शोधणं चालू आहे. आणि नंतर वाटतं काय दोघं आहोत करूया थोडे दिवस, पण काय होतं सकाळी एनर्जी असते, संध्याकाळी अशी डाऊन होते. मग वाटतं नको नको, बघूया कोणीतरी, बघूया मिळाले तर छानच आहे. सांगितलं मी एका दोघींना, मग बघूया. तर चलता रहता है जिंदगी में, ऐसा होता है. तर मग काय करायचं, ह्यालाच म्हणायचं जीवन. आणि कसं आहे माहिती का, अशा वेळी जर दोघंही हजबंड वाईफ जॉब करणारे असते तर एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना मदत केली पाहिजे. नाहीतर ती एकटी स्त्री पण कंटाळून जाते ना. आता सकाळी मी सगळं केल्यामुळे जरा संध्याकाळचं त्यांनी बऱ्यापैकी सगळं आवरलं, म्हणजे मग मला काय थोडं रेस्ट पण मिळाली. आणि बाकी आता उरलेली रात्रीची भांडी मी लगेच जेवल्यावर घासून टाकणार, म्हणजे सकाळी एवढा काय पसारा पडत नाही. करतोच ना आपण असं काहीतरी नियोजन. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. बघूया आता, भेटूया पुढच्या काय ब्लॉगमध्ये. काय घडते आयुष्यात, अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात, त्यातनंच पुढे चालायचे. चला बाय.